तुमच्याकडे शिलाई मशीन आहे, मेहनत आहे, तरी पण स्टिचिंग परफेक्ट होत नाही. कधी फिटिंग खराब होते, तर कधी फिनिशिंग प्रोफेशनल दिसत नाही आणि कधी कधी छोटासा टूल नसल्यामुळे पूर्ण काम अडकून पडतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टेलरिंग कामामध्ये वापरले जाणारे बेस्ट टूल, जे प्रत्येक बिगनर आणि प्रोफेशनल टेलरकडे असायलाच हवे. आणि हे छोटे छोटे टूल तुमचं काम फास्ट, नीट आणि प्रोफेशनल बनवतील. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक असा टूल जो स्टिचिंगची क्वालिटी पूर्णपणे बदलून टाकतो. तर सर्वात पहिला टूल आहे मेजरमेंट टेप. हा टेलरचा पहिला मित्र आहे. टेलरिंग मधला सर्वात बेसिक पण सर्वात महत्वाचा टूल म्हणजेच मेजरमेंट टेप. जर माप अचूक नसेल तर ब्लाउज, ड्रेस किंवा पॅन्ट कधीच परफेक्ट बसत नाही. परफेक्ट फिटिंग पाहिजे असेल तर आपल्याकडे मेजरमेंट टेप असणं खूप गरजेचं आहे. आता मेजरमेंट टेपचं महत्त्व जर कळलंच, तर मेजरमेंट टेप घेताना काय बघावं किंवा कोणती काळजी घ्यावी. तर सगळ्यात महत्वाचं, टेप हा सॉफ्ट आणि फ्लेक्सिबल असायला हवा. जास्त कडक नसावा, तर इझिली पकडता यावा आणि इझिली वळवता म्हणजे टर्न घेता यावा असाच टेप असायला हवा. त्या टेपवरचे नंबर क्लिअर दिसायला हवेत. नंबर पुसट किंवा अस्पष्ट नसावे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या टेपमध्ये इंच आणि सेंटीमीटर अशी दोन्ही मापे दाखवलेली असावी. जर तुम्ही चीप किंवा खराब क्वालिटीचा टेप घेतला तर तो स्ट्रेच होतो, म्हणजेच लांबतो. ताणला की तो लांबतो आणि अर्थातच चुकीचं मेजरमेंट देतो. म्हणूनच टेलर कामात क्वालिटी टेप वापरणं खूप महत्वाचं आहे. नंबर 2 ला येतं फॅब्रिक सेन्सियर. कापडासाठी वेगळी कात्री. जर तुम्ही पण माझ्यासारखं पेपर कटिंग वरून ब्लाउज कट करत असाल तर पेपर कटिंग साठी वेगळी कात्री आणि कपड्यासाठी फॅब्रिक कात्री वापरणं गरजेचं आहे. मी अशा खूप जणींना बघितलं आहे ज्या एकाच कात्रीने पेपर आणि कापड दोन्ही कट करत असतात. तर ही खूप मोठी चूक तुम्ही करत असता. फॅब्रिक सेन्सर फक्त आणि फक्त कपड्यासाठीच वापरायची आणि पेपर कटिंग साठी दुसरी थोडीशी साधी कात्री वापरली तरी चालू शकते. यामुळे काय होतं, कटिंग नीट होतं, व्यवस्थित होतं, कापड खराब होत नाही आणि त्याचबरोबर शेप सुद्धा परफेक्ट येतो. हे सगळं व्यवस्थित आणि प्रोफेशनल बनवायचं असेल तर शार्प सेन्सर वापरा. याच्या वापरामुळे टेलरिंगची फिनिशिंग प्रोफेशनल दिसते आणि फिनिशिंग प्रोफेशनल म्हणजेच आपलं काम परफेक्ट असतं. नंबर 3 चा टूल आहे स्नॅपर किंवा कटर. हा छोटासा टूल खूप महत्वाचं काम करतो. जर ब्लाउज किंवा ड्रेस मध्ये धागे बाहेर दिसत असतील तर फिनिशिंग खूप खराब दिसते. फिनिशिंग व्यवस्थित देण्याचं काम हा टूल करत असतो. थ्रेड शॅपरमुळे काम व्यवस्थित दिसतं, वेळ वाचतो आणि त्याचबरोबर प्रोफेशनल फिनिशिंग सुद्धा मिळते. म्हणूनच हा छोटासा टूल आपल्या साहित्यात असणं खूप गरजेचं आहे. तो टूल खूप महत्वाचा, युजफुल आहे. नंबर 4 ला येतं ते म्हणजे फॅब्रिक टेलर चॉक किंवा फॅब्रिक मार्कर. आपणाला कटिंग करताना मार्किंग खूप इम्पॉर्टंट असतं, पण खूप जण काय करत असतात तर आपल्याकडे जे आहे ते वापरण्याचा प्रयत्न करतात, जसं की पेन. पण साधा पेन वापरला तर त्याचं मार्किंग कायम राहू शकतं. कपडा धुतल्यावर सुद्धा त्याचं मार्किंग निघत नाही, धुतलं जात नाही. म्हणून कायम मार्किंग करताना टेलर चॉक किंवा वॉशेबल फॅब्रिक मार्कर वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे मार्किंग क्लिअर दिसतं, फॅब्रिक खराब किंवा घाण होत नाही आणि कटिंग सुद्धा इझी होतं. त्यामध्ये डिफरंट कलरचे चॉक ठेवले तर दोन्हीसाठी याचा उपयोग होतो. नंबर 5 ला येते ते स्केल सेट. परफेक्ट शेप साठी ब्लाउज कटिंग मध्ये शेप परफेक्ट येण्यासाठी स्केल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, जसं की आर्म होल स्केल, हिप कर्व किंवा स्ट्रेंथ स्केल. हे साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं तर नीट डिझाईन नीट येते, कर्व परफेक्ट येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटिंग मिस्टेक कमी होतात. म्हणून प्रोफेशनल टेलर कायम स्केल सेट वापरतात आणि त्यामुळेच त्यांचं काम अजून सोपं होतं. नंबर 6 ला येतं ते म्हणजे पिन आणि पिन कुशन्स. कापड स्टिचिंग करताना कापड हलतं, एका बाजूला जास्त कापड जातं तर एका बाजूला कमी पडतं. यासाठी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना पिन करून व्यवस्थित स्टिचिंग साठी घेतलं तर या चुका होत नाहीत. पिन कधी वापरायच्या तर स्पेशली लाइनिंग कपड्यावर, प्लेट्स टाकताना आणि लेस वर्क करताना किंवा डिझायनर ब्लाउज स्टिच करताना पिन खूप मदत करतात, इकडे तिकडे जात नाहीत. नंबर 7 ला येतं ते सीम रायपर. चुका सुधारण्यासाठी आपण कितीही प्रोफेशनल असलो, आपण आपल्या कामात कितीही निपुण असलो तरी सुद्धा कधी ना कधी नकळत आपल्या हातून चुका होत असतात आणि अशाच वेळी सीम रायपर खूप जास्त उपयोगी येतो. हा टूल स्टिचिंग क्लीन काढतो, म्हणजे शिलाई अगदी व्यवस्थित उसवतो आणि फॅब्रिक सुद्धा डॅमेज करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ वाचतो, कारण एखादी शिलाई उसवण्यासाठी खूप जास्त वेळ जातो आणि हा टूल तो काम इझिली करतो. म्हणूनच हा टूल प्रत्येक टेलरिंग बॉक्स मध्ये असायलाच हवा. नंबर 8 ला येतं
ते म्हणजे आयरन. स्ट्रीम प्रेस हा प्रत्येक टेलरच्या कामामध्ये खूप महत्वाचा घटक आहे. जेव्हा आपण परफेक्ट स्टिचिंग करतो त्यानंतर त्यावर प्रेस करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपला ब्लाऊज शिवून तयार होतो आणि त्यानंतर जेव्हा आपण त्या ब्लाऊजवर आयरन करतो म्हणजेच प्रेस करतो तेव्हा तोच ब्लाऊज अजून सुंदर आणि छान दिसायला लागतो. जेव्हा आपण ब्लाऊजवर इस्त्री करतो तेव्हा त्या ब्लाऊजचा शेप व्यवस्थित दिसतो, स्टिच सेटल होतं, ड्रेस किंवा ब्लाऊज प्रोफेशनल दिसतो. स्ट्रीम आयरन असेल तर फिनिशिंग अजून सुंदर दिसते. जेव्हा पण तुम्ही आयरन खरेदी करता तेव्हा ते ऑटोमॅटिक असल्याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर त्या इस्त्रीमध्ये कपड्याप्रमाणे सेटिंग असायला हवी. हे सगळे खात्री झाल्यानंतरच तुम्ही आयरन खरेदी करा. 9 नंबरला सर्वात महत्वाचा घटक येतो तो म्हणजे गुड क्वालिटी सेविंग मशीन. हाच टेलर कामामध्ये खूप महत्वाचा घटक आहे. कारण जर आपल्याकडे चांगली मशीनच नसेल तर आपण आपलं काम करू शकणार नाही. आपण जेव्हा आपल्या कामात सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडे सिंपल मशीन असली तरीही चालेल, पण तो मशीन स्मूथ आणि स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मशीन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या किंवा कोणतं मशीन घ्यावं या विषयावर आपल्या चॅनेलवर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. त्या मशीनचा नॉईज कमी असायला हवा, स्टिचिंग स्मूथ असावं आणि त्याचबरोबर सर्व्हिस अवेलेबल असावी. कारण चांगल्या मशीनमुळेच आपल्यातील कॉन्फिडन्स वाढतो आणि आपलं काम सहज सोपं होऊन जातं. त्यानंतर 10 नंबरला येतं ते डिफरंट निडल्स. वेगवेगळ्या कपड्यासाठी वेगवेगळे निडल्स लागतात. जसं की फॅब्रिक जर कॉटन असेल तर नॉर्मल निडल्स वापरावे, जर फॅब्रिक सिल्क असेल तर थिन निडल वापरावी आणि जर फॅब्रिक डेनिम असेल तर तुम्हाला त्या कपड्यावर स्ट्रॉंग निडल वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही रॉंग निडल वापरली, चुकीची सुई वापरली तर स्टिचिंग स्किप होते, म्हणजे मशीन अधून मधून धागा सोडते, फॅब्रिक खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रत्येक टेलरकडे निडलचे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर 11 नंबरला येतं ते बॉबिन आणि एक्स्ट्रा थ्रेड. आपण एखादं काम करत असू आणि ते जर काम अर्ध्यात आलेलं असेल आणि त्याच वेळेस आपला जर थ्रेड संपला तर खूप जास्त इरिटेशन येतं, आपलं काम बंद पडतं आणि आपला पूर्ण दिवस वाया जातो. म्हणून आपल्याकडे कायम डिफरंट कलर थ्रेड जास्तीचं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे एक्स्ट्राच्या बॉबिन सुद्धा असायला हव्यात. थ्रेड नेहमी गुड क्वालिटी असायला हवी आणि हे नेहमी रेडी किंवा जास्तीचं असणं गरजेचं आहे, असायला हवं. जर तुम्ही खराब थ्रेड वापरला किंवा चीप क्वालिटीचे थ्रेड वापरत असाल तर सारखा धागा तुटणे किंवा शिलाई व्यवस्थित होत नाही हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील. म्हणून तुम्ही गुड क्वालिटीचे थ्रेड वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर 12 नंबरला येतं ते म्हणजे कटिंग टेबल. फ्लोअरवर कटिंग केल्याने बॅक पेन होतं आणि कटिंग सुद्धा ॲक्युरेट होत नाही. आपण दिवसभर मशीनवर बसून काम करत असतो आणि अशात जर अजून आपण जमिनीवर बसून किंवा फरशीवर बसून कटिंग करत असो तर तुमचं बॅक पेन अजून वाढण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडंसं इन्व्हेस्टमेंट कटिंग टेबल मध्ये सुद्धा करू शकता. यामुळे मेजरमेंट परफेक्ट येतं, कामाचा स्पीड वाढतो आणि सर्वात महत्वाचं कम्फर्ट सुद्धा मिळतो. टूल महाग असतील तरच बेस्ट असतील असं नाही, तर योग्य टूल प्लस योग्य वापर बरोबर परफेक्ट टेलरिंग. तुम्ही सुरुवातीला बेसिक टूल्स घ्या. जसं तुम्ही काम करत जाल तस तुमचा अनुभव वाढत जाईल आणि नंतर तुम्ही ऍडव्हान्स टूल्स ऍड करू शकता. टेलरिंग फक्त स्टिचिंग नाही तर ती एक कला आहे. आर्टिस्ट कडे जसे चांगले ब्रशेस असतात तसेच टेलर कडे चांगले टूल्स असणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या टेलरिंग कामामध्ये सर्वात जास्त कोणता टूल वापरता कमेंट मध्ये सांगा. अशाच टेलरिंग टिप्स साठी, ब्लाउज कटिंग, स्टिचिंग हॅक साठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.